होळी येण्याआधी घरातून या वस्तू बाहेर काढा। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। महिलांनो, तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? घरात सतत कटकट, तणाव, आजारपण वाढेल आहे का? कितीही पूजा करा तरी समाधान मिळत नाही का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण होळी येण्याआधी जर या काही वस्तू तुम्ही घरातून बाहेर काढल्या नाहीत तर दरिद्रता तुमच्या मागे लागते आणि माता लक्ष्मी घर सोडून जाते। होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, होळी म्हणजे वाईटवर चांगल्याचा विजय। होळी म्हणजे आपल्या जीवनात नवीन सुरुवात। होळी म्हणजे नकारात्मक ऊर्जा जाळून टाकण्याचा दिवस। या वर्षी 2 मार्च रोजी होळी आहे। हा दिवस हतांशु पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते। या दिवशी घर स्वच्छ, मन शांत आणि वातावरण पवित्र असेल तर घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते। पण लक्ष्मी येण्यासाठी आधी घरातून काही गोष्टी काढणं गरजेचं आहे। चला तर मग जाणून घेऊया, होळी येण्याआधी कोणत्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत। सर्वात पहिली गोष्ट, तुटकी फुटकी सामान। घरात भंगार साठवून ठेवलं आहे का? तुटलेले डबे, फुटलेली भांडी, तुटकी खुर्ची, खराब प्लॅस्टिकची वस्तू जर त्या 2 वर्षापूर्वी वापरलेल्या असेल किंवा त्या तुम्ही वापरत नसेल तर त्याही घरातून काढून टाका। असं सामान घरात ठेवलं की नकारात्मक ऊर्जा वाढते, पैसा येतो पण खर्च होतो, काम होत नाहीत, घरात उत्साह राहत नाही। म्हणून होळीपूर्वी भंगार साफ करा। चांगल्या अवस्थेत असलेल्या वस्तू गरजूंना दान करा, खराब असल्या तर बाहेर काढून टाका। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जाळे आणि धूळ। घरात कोळीचे जाळे दिसतात का? दरवाजा मागे, कोपऱ्यात, छताला हे दरिद्रतेचे लक्षण मानलं जातं। होळीपूर्वी संपूर्ण घरात झाडू फिरवा, कान्याकोपऱ्यातील साफसफाई करा। घर जितकं स्वच्छ तितकंच सकारात्मक ऊर्जा जास्त। तिसरी गोष्ट, जुनी कपडे। आपण नवीन कपडे घेतो पण जुनी साठवून ठेवतो। जे कपडे वापरत नाही ते शुभ दिवशी दान करा। अन्नदान आणि वस्त्रदान मोठं पुण्य असतं। दान केल्यानं घरात जागा मोकळी होते आणि नवीन सुखासाठी जागा तयार होते। चौथी गोष्ट, फाटकी चप्पल आणि बूट। फाटके तुटके बूट घरात ठेवू नका। वापरण्यायोग्य असतील तर द्या, नसतील तर काढून टाका। पाचवी महत्त्वाची गोष्ट, बंद पडलेला घड्याळ। घरात बंद पडलेला घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं। घड्याळ थांबला म्हणजे प्रगती थांबते, तो दुरुस्त करा, नाही तर घरातून काढून टाका। 6वी गोष्ट, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू। बंद पडलेली इस्त्री, खराब मिक्सर, जुने तार हे घरात साठवू नका, यामुळे अडथळे निर्माण होतात। 7वी गोष्ट, किचनमधील खराब पदार्थ। जुने लोणचं, बुरशी आलेली चटणी, खराब धान्य हे ताबडतोब काढून टाका। किचन स्वच्छ असेल तर लक्ष्मी प्रसन्न राहते। आता एक महत्त्वाची गोष्ट, फक्त घराचीच नाही तर मनाचीही स्वच्छता करा। राग, मत्सर, चिडचिड, भांडण ही सुद्धा नकारात्मकताच आहे। होळीच्या दिवशी भांडण करू नका, घरात शांतता ठेवा, एकमेकांना माफ करा, कारण लक्ष्मी माताला शांत आणि आनंदी घर आवडतं। होळीच्या दिवशी श्रीयुक्त महालक्ष्मीचं अष्टक लावा, घरात दिवा लावा, देवाचं नामस्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा, माता लक्ष्मी आमच्या घरात सदैव वास कर। लक्षात ठेवा, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, आपलं आरोग्य, आनंद, समाधान हेच खरं धन आहे। या होळीला फक्त रंगाची नाही तर स्वच्छतेने, सकारात्मकतेने आणि प्रेमाने साजरी करा। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या सर्वांना होळी